हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम आहे ना, ब्युटिफुल सम. हे आहे ट्रिग्नोमेट्री या धड्यातून. आणि काय ते आपल्याला सिद्ध करायचंय, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. ओके, असले सम आपण केले ना डिस्कशन अगोदर. बघा, तुम्हाला दिसेल ते प्लेलिस्ट पण आहे आणि त्याच्यामध्ये खूप सम्स मी सॉल्व्ह केले. आणि हे सम कसं सॉल्व्ह करायचं, कसं अप्रोच करायचं ते सगळं डिस्कस केलंय. हे सम डिस्कस करूया. हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाहीये जॉमेट्रीच्या. म्हणजे हे बाहेरचं सम आहे, नॉन टेक्स्च्युअल सम आहे. आणि तुम्ही सांगणार आता कोणते नॉन टेक्स्च्युअल नंतर आम्ही कॉन्फिडेंट आहोत. ओके, चला याच कॉन्फिडेंटनी या समला अप्रोच करूया, डिस्कस करूया आणि सॉल्व्ह करूया. चला, आता पहिल्यांदा असले सम जेव्हा येतात तेव्हा मी सांगितले, नेहमी आपल्याला हे डिसाईड करावं लागतं की आपण कोणतं साईड सिलेक्ट करणार आहोत. लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार आहोत की राईट हँड साईड. ओके, आणि त्यासाठी मी नेहमी सांगितलंय की जे प्रायमरी रेशोज आहेत, प्रायमरी रेशो आठवते मी काय सांगितलं होतं तेव्हा, साइन आणि कॉस याला आपण म्हणूया प्रायमरी रेशो. हे फक्त आपल्या डिस्कशनसाठी आहे बरं का, टेक्स्टबुक मध्ये नाही दिले. आणि जे बाकीचे चार आहेत, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, याला आपण म्हणूया सेकंडरी रेशोज. आता नेहमी जेव्हा साईड्स दिलेत, सिलेक्शन कसं करायचं, तुम्ही त्या साईडला सिलेक्ट करू शकता जिकडे सेकंडरी रेशोज आहेत. ओके, तुम्ही सांगणार सेकंडरी रेशोज मतलब टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तुम्ही सांगणार टॅन आणि सेक इकडे आलंय लेफ्ट हँड साईडला. ओके ओके, हे सिलेक्ट करूया का. पण तुम्ही सांगणार राईट हँड साईडला पण कोसेक आहे, इकडे पण सेकंडरी रेशो आहे. ओके, म्हणजे दोन्हीकडे जर सेकंडरी रेशो आहे तर त्यावेळी आपण सिलेक्ट करणार आहोत असे साईड सिलेक्ट करायचं जिकडे आपण जास्त कॅल्क्युलेशन करू शकतो, जास्त स्टेप करू शकतो. तुम्ही सांगणार हो, मग तर आपण लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार. का बरं, कारण राईट हँड साईडला आपण फक्त कोसेकेला 1/sin लिहू शकतो, दुसरं काय करू शकतो का, नाही. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार आहोत, म्हणजे लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. लिहिलं. आता आपल्याला लेफ्ट हँड साईड आलंय म्हणजे तुम्ही सांगणार ओके, आता सेकंडरी रेशो त्यांना प्रायमरी रेशो मध्ये लिहूया. म्हणजे टॅनला लिहूया साइन अपॉन कॉस, सेकला लिहूया 1/cos. बरोबर आहे. काय तुम्ही जे सांगताय ते रॉंग नाहीये, बरोबर आहे. पण अगोदर हे एक्सप्रेशन बघून घ्या, आणि या एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का ते बघा ना. प्रायमरी रेशो मध्ये लिहिण्याच्या पूर्वी आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का बघा. तुम्ही सांगणार हो, दोन्ही जे फ्रॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमरेटरला टॅन ए कॉमन आहे ना. टॅने टॅने म्हणजे आपण या टॅनेला कॉमन काढू शकतो ना. काढूया. म्हणजे टॅने जर आपण कॉमन काढलं तर आता मला सांगा पहिल्या फ्रॅक्शन मध्ये काय राहणार आहे. न्यूमरेटर मधून टॅने बाहेर आलंय म्हणजे न्यूमरेटर आलंय 1 आणि डिनॉमिनेटरला काय असणार आहे, सेके -1. व्हेरी गुड. प्लस आता सेम टॅने आपण बाहेर काढलंय म्हणजे न्यूमरेटरला असणार 1 आणि डिनॉमिनेटरला असणार आहे सेके +1. व्हेरी गुड. झालं. ओके, आता काय सिम्प्लिफाय करायचं, तुम्ही सांगणार हो आता हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. आता ब्रॅकेटला बघा, दोन फ्रॅक्शन्स आहेत त्यांना ऍड करायचंय. डिनॉमिनेटर सेम आहे का, डिनॉमिनेटर सेम नाही, म्हणजे आपण डिनॉमिनेटरचं एलसीएम घेणार. एलसीएम काय येणार आहे, सेके -1 इंटू सेके +1. व्हेरी गुड. आता न्यूमरेटरला काय येणार आहे, व्हेरी गुड, 1 इंटू सेके +1 आहे, सेके +1 प्लस 1 इंटू सेके -1 ते येणार आहे सेके -1. आता तुम्ही सांगणार हो हो, चला न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करूया. बघा सिम्प्लिफाय होतं काय, काय कॅन्सल होतंय, काय सॉल्व्ह होतंय बघा बघा. मग तुम्ही सांगणार हो, +1 -1 कॅन्सल होते ना. कॅन्सल करा. आता काय राहिले, सेके प्लस सेके. आता मला सांगा सेके प्लस सेके काय, 2 सेके. म्हणजे काय येणार आहे, टॅने इंटू न्यूमरेटरला आहे 2 सेके आणि डिनॉमिनेटरला आहे सेके -1 इंटू सेके +1. काय आठवते का, बघा बघा त्या एक्सप्रेशनला. फर्स्ट टर्म सेम आहे, सेकंड टर्म सेम आहे, इकडे मायनस आहे, इकडे प्लस आहे. हो, तुम्ही सांगणार हे आहे ना, ए मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्मला आहे. ओके, जेव्हा ही ए मायनस बी इंटू ए प्लस बी असणार आहे तेव्हा आपण त्याला काय लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे याला आपण लिहू शकतो सेक स्क्वेअर ए -1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1, म्हणजे आलं इकडे सेक स्क्वेअर ए -1. सुपर. एकदम सोपं होतं. आता पुढे काय करायचं बघूया. आता इकडे बघा ना, आपल्याला सेक स्क्वेअर ए आलंय. जसं आपल्याला सम मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं स्क्वेअर दिसतंय ना, अलर्ट व्हायचं.
कारण स्क्वेअर दिसलं म्हणजे आपण आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग करू शकतो, आयडेंटिटीचा वापर करू शकतो. आयडेंटिटी माहित आहे ना कोणते? 3 आहेत. 3 आयडेंटिटी आहेत आणि 5 रिलेशन आहेत. ओके. आता याच्यातून कोणतं आयडेंटिटी यूज करायचं? आपल्याकडे सेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर ए. ओके, तुम्ही सांगा सेकंड आयडेंटिटी माहित आहे ना, सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. पण आपल्याला याच्यातून व्हॅल्यू पाहिजे सेक स्क्वेअर ए -1. तर मी सांगणार त्या +1 ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे -1 आलं. म्हणजे आपल्याला सेक स्क्वेअर ए -1 चं व्हॅल्यू काय येणार आहे? टॅन स्क्वेअर ए. म्हणजे इकडे आपण लिहिणार आहोत टॅन स्क्वेअर ए. पण हे कुठून आलं? त्या आयडेंटिटी मधून. तर ते लिहायचं तिकडे. आणि या आयडेंटिटीला आपण कसं सॉल्व्ह केलंय, कसं सिम्प्लिफाय केलंय? +1 ला इकडे शिफ्ट केलंय, म्हणजे आलं सेक स्क्वेअर ए -1. त्यामुळे आपण लिहितो टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए -1. व्हेरी गुड. त्यामुळे आपण याच्या जागी टॅन स्क्वेअर ए लिहिलं. तर हे काय होतं? हे रिझन होतं, लिहायचं तिकडे, दाखवायचं. ओके. आता काय होणार आहे? तुम्ही सांगा टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय? टॅन स्क्वेअर ए म्हणजे टॅन ए इंटू टॅन ए. म्हणजे तुम्ही सांगणार इकडून खाली एक टॅन ए आणि ह्या न्यूमरेटरचं जे टॅन ए आहे ते कॅन्सल होणार आहे. कॅन्सल करा. टॅन स्क्वेअर ए म्हणजे तिकडचं स्क्वेअर कॅन्सल करा. म्हणजे हे राहिले. आता राहिले काय आपल्याकडे? 2 सेक ए अपॉन टॅन ए. आता तुम्ही सांगणार 2 राईट हँड साइड 2 पाहिजे. 2 आहे. व्हेरी गुड. सेक ए अपॉन टॅन ए सॉल्व्ह करून आपल्याला कोसेक ए भेटलं पाहिजे. ओके. म्हणजे ते सिम्प्लिफाय करावं लागेल. आता सेक ए काय? सेकंडरी रेशो आहे. त्याला प्रायमरी मध्ये काय लिहिणार आहोत? ओके, 1 अपॉन कॉस ए. आणि टॅन एला काय लिहिणार आहोत? टॅन एला लिहिणार आहोत साइन ए अपॉन कॉस. पण मला सांगा, म्हणजे इकडे फ्रॅक्शन आहे आणि या फ्रॅक्शन मध्ये आपण न्यूमरेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत आणि डिनॉमिनेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत. आणि नेहमी सांगितलंय, जेव्हाही एका फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन येणार आहे तेव्हा आपण त्या फ्रॅक्शनला हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे न्यूमरेटर लिहायचं, त्याच्या बाजूला डिव्हिजनचं साइन टाकायचं आणि बाजूला डिनॉमिनेटर लिहायचं. म्हणजे इकडे काय लिहिणार आहोत आपण? 2 सेक ए डिवायडेड बाय टॅन ए. व्हेरी गुड. हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये. आता सिम्प्लिफाय करा. आता तुम्ही 2 ला 2 लिहिणार आहात. ओके, सेक ए म्हणजे काय? 1 अपॉन कॉस ए. 1 अपॉन कॉस ए म्हणजे न्यूमरेटरला 2 into 1 झालं आणि डिनॉमिनेटरला येणार आहे कॉस ए. डिवायडेड बाय टॅन ए ला काय लिहिणार आहोत? साइन ए अपॉन कॉस ए. व्हेरी गुड. ओके, आता कसं सिम्प्लिफाय करायचं? फर्स्ट फ्रॅक्शन तसंच राहणार आहे. आता हे डिव्हिजन आहे. डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं म्हणजे याचं रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे काय येणार आहे? कॉस ए अपॉन साइन ए. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार बघा ना, कॉस ए कॅन्सल होत आहे. म्हणजे राहिले काय आपल्याकडे? 2 अपॉन साइन ए. व्हेरी गुड. आता मला सांगा 2 अपॉन साइन ए म्हणजे काय? 2 तसंच राहणार अपॉन साइन ए. 2 इंटू 1 अपॉन साइन ए आहे ना. 2 तसंच राहणार 1 अपॉन साइन ए. तुम्हाला सांगा 1 अपॉन साइन ए म्हणजे काय? आपल्याला माहित आहे 1 अपॉन साइन ए म्हणजे ते आहे कोसेक ए. म्हणजे 2 तसंच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला आपण लिहिणार आहोत कोसेक ए. म्हणजे आलं काय? आलं ना आपल्याला राईट हँड साइड. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड लिहिलं, सॉल्व्ह केलं आणि इक्वल टू राईट हँड साइड आणलं. म्हणजे आपलं टू प्रूव्ह झालंय. हे सिद्ध केलंय आपण. पण झालं का? मी नेहमी सांगितले असले सम जेव्हा आपण सोडवतो, प्रूव्ह करतो, तेव्हा प्रूव्ह झाल्यानंतर ते परत लिहायचं क्वेश्चन. म्हणजे आपण काय सिद्ध केलं ते लिहून दाखवायचं. म्हणजे परत लिहायचं देअरफॉर टॅन ए अपॉन सेक ए -1 प्लस टॅन ए अपॉन सेक ए +1 इज इक्वल टू 2 कोसेक ए. हे आपण सिद्ध केलंय, हे आपण प्रूव्ह केलंय. समजतंय? आता आपल्याला माहिती आहे जेव्हाही आपण हे सम्स जे आहेत सोडवतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हे डिसाईड करावं लागतं की आपल्याला सिलेक्ट कोणतं साईड करायचंय, की लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करायचं की राईट हँड साईड सिलेक्ट करायचं. आणि मी तुम्हाला हिंट दिले ना कसं करायचं असतं, आठवते का? मी नेहमी सांगितलंय 6 जे रेशोज आहेत, 6 ट्रिग्नोमेट्री रेशो, त्याच्यातून आपल्या डिस्कशनसाठी पहिले जो 2 रेशोज आहेत साइन आणि कॉस, याला आपण म्हणतो प्रायमरी रेशो. आणि उरलेले जे 4 आहेत त्याला आपण म्हणतो सेकंडरी रेशो. म्हणजे टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे सेकंडरी रेशो. सिलेक्शन करण्यासाठी पहिला स्टेप मी नेहमी दिलाय की बघा कोणत्या साईडला सेकंडरी रेशो येतात का. ओके, तुम्ही इकडे बघा. ओके, तुम्ही सांगा लेफ्ट हँड साईडला टॅन आहे, कॉट आहे, सेकंडरी रेशोज आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि इकडे राईट हँड साईडला काय? साइन आहे, प्रायमरी रेशो आहे. म्हणजे जेव्हा असं येणार आहे सेकंडरी रेशो आलं म्हणजे त्या साईडला सिलेक्ट करा. म्हणजे आपल्याला हे समजलं इकडे आपण सिलेक्ट कशाला करणार आहोत? लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईड लिहून घ्या.
आता आपल्याला हे सोडवून म्हणजे हे सॉल्व्ह करून 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 आपल्याला इक्वल टू राईट हँड साइड आणायचं आहे. ओके, आणि आपल्याला माहित आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला 3 आयडेंटिटीज जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत आणि 5 जे रिलेशन आहेत त्यांचा वापर करावा लागतो. म्हणजे मी इकडे लिहून ठेवलं हे आपल्याला माहित आहे. व्हेरी गुड. चला आता हे सोडूया. बघा तुम्ही सांगणार सेकंडरी रेशोज आहेत म्हणजे याला आपण प्रायमरी रेशो मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे टॅन ला आपण लिहूया साइन अपॉन कॉस आणि कॉट ला लिहूया कॉस अपॉन साइन. बरोबर आहे म्हणणं तुमचं. पण पहिल्यांदा जे फर्स्ट ब्रॅकेट आहे त्याला बघून घ्या ना, काय सिम्प्लिफाय आताच करू शकतो का? काय तिकडे बघा 1 प्लस ओके 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए आहे. तर 1 अपॉन टॅन ए म्हणजे काय? 1 अपॉन टॅन ए म्हणजे आपल्याला माहित आहे रिलेशन मधून ते आहे कॉट ए. म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए ला आपण काय लिहू शकतो? कॉट स्क्वेअर ए. म्हणजे सिम्प्लिफाय झालं ना, ते फ्रॅक्शन गेलं. ओके, सिम्प्लिफाय केलं. थांबा, तुम्ही सांगणार आता एक्साइटेड आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये पण सेम करूया. 1 प्लस 1 अपॉन कॉट ए म्हणजे आपल्याला माहिती आहे ते टॅन ए आहे. म्हणजे 1 अपॉन कॉट स्क्वेअर ए काय लिहायचं? टॅन स्क्वेअर ए. व्हेरी गुड, लिहिलं. हे लिहिल्यानंतर जे आलंय फर्स्ट ब्रॅकेटला परत बघा आणि मला सांगा 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. ओके, 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे म्हणजे तुम्ही सांगणार आयडेंटिटी. कोणता आयडेंटिटी? थर्ड आयडेंटिटी. बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. म्हणजे याला आपण कोसेक स्क्वेअर ए लिहू शकतो. पण आयडेंटिटीचा वापर केला ना, म्हणजे ते रिझन मध्ये लिहायचं. व्हेरी गुड. जेव्हाही आयडेंटिटी यूज करू तेव्हा रिझन मध्ये. ओके, आता सेकंड ब्रॅकेट बघा तिकडे दिले 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. तुम्ही सांगणार हे पण आयडेंटिटी मध्ये सेकंड आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. म्हणजे याला आपण सेक स्क्वेअर ए असं लिहू शकतो. लिहिलं, आयडेंटिटीचा वापर केला म्हणजे तिकडे रिझन मध्ये लिहायचं. समजलं? व्हेरी गुड. आता सोडूया पुढे. आता तुम्ही जाणार कोसेक स्क्वेअर ए इंटू सेक स्क्वेअर ए आहे. आता आपण हे का सोडवतोय? राईट हँड साइड आणण्यासाठी. राईट हँड साइड मध्ये प्रायमरी रेशो आहे ना, म्हणजे साहजिक आहे आपल्याला इकडे प्रायमरी रेशोज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे कोसेक ए ला काय लिहायचं? कोसेक ए म्हणजे 1 अपॉन साइन. पण इकडे कोसेक स्क्वेअर ए आहे म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर ए लिहिणार. लिहा. ओके, इंटू सेक स्क्वेअर ए आहे म्हणजे सेक ए ला आपण काय लिहितो? 1 अपॉन कॉस ए. म्हणजे सेक स्क्वेअर ए ला काय लिहिणार आहोत? 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए. प्रायमरी रेशो मध्ये लिहिलं. ओके, आता दोन फ्रॅक्शन जर मल्टिप्लाय करायचं म्हणजे न्यूमरेटर मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. आता 1 इंटू 1 काय येणार आहे? तुम्ही लिहिणार 1. ओके, डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए आहे ते लिहून घ्या. साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. सुपर. आता काय लिहिणार? आता न्यूमरेटर जे आहे तेच लिहा. आता डिनॉमिनेटर पण तुम्ही सांगा सॉल्व्ह कसं करायचं? त्यासाठी दुसरं साईड बघायचं. जेव्हाही तुम्ही अडकलात ना तेव्हा दुसऱ्या साईडला बघायचं. तिकडून आपल्याला समजणार ते आणण्यासाठी काय करायचं. तर साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए आहे. पण आपल्याला काय पाहिजे? डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4 पाहिजे. म्हणजे एक समजलं की आपल्याला कॉस स्क्वेअर ए नको काढायचंय. म्हणजे खोडून टाकायचं. असं नाही करू शकत ना, खोडून नाही टाकायचं. त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं, शोधायचं आणि तिकडे सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू कुठून भेटणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं स्क्वेअर आहे ते कुठे असतं? आयडेंटिटी मध्ये. म्हणजे फर्स्ट आयडेंटिटीला बघा ना, मला सांगा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे. म्हणजे कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू काय? 1 मायनस साइन स्क्वेअर ए. म्हणजे ते लिहू शकतो. लिहा तिकडे. म्हणजे याला आपण लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. सुपर. आता पहिल्यांदा रिझन लिहा. रिझन काय? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. तिकडून आपल्याला कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू आपण काढलंय ते कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, आता मला सांगा पुढे काय करायचं? आता 1 राहणार आहे. 1 डिनॉमिनेटरला काय करायचं? तुम्ही सांगा ब्रॅकेट ओपन करा. चला, साइन स्क्वेअर ए इंटू 1 काय येते? साइन स्क्वेअर ए मायनस लिहा साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ए किती आहे? साइन रेस टू 4a. लिहिलं आणि आलं काय ते बघा. आपल्याला टू प्रूव्ह आलंय. आपण सिद्ध केलंय. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4a आलंय. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड सिद्ध केलंय. म्हणजे लिहा इक्वल टू राईट हँड साइड झालं. पण इकडे स्टॉप करायचं का नाही? मी नेहमी सांगले झाल्यानंतर परत ते क्वेश्चन लिहा. देअरफोर आपण काय सिद्ध केलंय ते दाखवा. 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए इंटू 1 प्लस 1 अपॉन कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4a. हे सिद्ध केलंय.
पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला या सम जे आहेत, या प्रकारचे जे सम्स आहेत, याच्यासाठी साईड सिलेक्शन करावं लागतं. म्हणजे कोणतं साईड घ्यायचं, लेफ्ट हँड साईड घ्यायचंय की राईट हँड साईड घ्यायचंय. आता ते कसं करायचं सांगितलंय ना मी. बघा, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे प्रायमरी रेशोज मी म्हटलंय काय असतं, साइन आणि कॉस, आणि जे बाकीचे उरलेले जे रेशोज आहेत ते आहे टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, त्याला आपण म्हणूया सेकंडरी रेशोज. व्हेरी गुड. आता हे जे रेशोज आहेत प्रायमरी आणि सेकंडरी, हे आपल्या डिस्कशनसाठी आहे, बुकमध्ये नाही लिहिले. ओके. आणि साईड सिलेक्शनसाठी काय करायचं, एक मेथड काय, पहिल्यांदा जा आणि बघा कोणत्या साईडमध्ये सेकंडरी रेशोज आहेत ते सिलेक्ट करा. मी सांगणार ओके, आपण लेफ्ट हँड साईडला गेलो, तिकडे साइन ए आहे ते प्रायमरी, कोसेक ए आहे सेकंडरी रेशो, सेक ए आहे सेकंडरी रेशो. ओके. तुम्ही आता राईट हँड साईडला बघितलं, तुम्ही सांगणार इकडे पण टॅन आणि कॉट आहे, सेकंडरी रेशोज आहेत, म्हणजे दोन्हीकडे सेकंडरी रेशोज आहेत. आता काय करायचं, अशा वेळी त्या साईडला सिलेक्ट करा जिकडे आपण जास्त कॅल्क्युलेशन म्हणजे जास्त स्टेप करू शकतो. आता चला लेफ्ट हँड साईडला बघा, आपण बघितलं साइन ए प्लस कोसेक ए द होल स्क्वेअर आहे, म्हणजे ते ए प्लस बी द होल स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे आपण तिकडे एक्सपान्शन करू शकतो. एकच नाहीये, अजून एक ब्रॅकेट आहे, म्हणजे आपल्याकडे लेफ्ट हँड साइड मध्ये आपण जास्त स्टेप करू शकतो, ही शक्यता आहे ना, त्यामुळे आपण लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करूया. हे समजलं आता. व्हेरी गुड. सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता लेफ्ट हँड साइड सिलेक्ट केलं, ओके, लिहून घ्या ते. आणि आपल्याला माहित आहे जेव्हाही आपण ह्या प्रकारचे सम करतो, आपल्याला 3 आयडेंटिटीज आणि 5 जे रिलेशन आहेत त्यांचा वापर करावा लागतो, म्हणजे ते लिस्ट तयार आहे. व्हेरी गुड. चला आता बघूया कसं करायचं. मी म्हणणार माहित आहे, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, तिकडे ब्रॅकेट आहे ते एक्सपॅन्शन करावं लागेल, म्हणजे ते साइन ए प्लस कोसेक ए द होल स्क्वेअर, ते कशा प्रकारचे, ए प्लस बी द होल स्क्वेअर. आणि आपल्याला माहित आहे ए प्लस बी द होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजे याप्रमाणे आपण त्याला एक्सपॅन्ड करूया. चला, साइन ए प्लस कोसेक ए आहे तो होल स्क्वेअर, म्हणजे साइन ए आहे आपलं फर्स्ट टर्म म्हणजे ए आहे, आणि कोसेक ए ते आपलं बी आहे सेकंड टर्म. तर पहिल्यांदा काय ना, ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर ए प्लस नंतर काय 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए प्लस नंतर काय बीचं स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचं स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर ए. एवढं सोपं होतं ना. तसंच तुम्ही सेकंड ब्रॅकेटला बघितलं तर ते पण तसंच आहे, कोसेक ए प्लस सेक ए द होल स्क्वेअर, ए प्लस बी द होल स्क्वेअर, त्याला पण एक्सपॅन्ड करा तसंच, म्हणजे काय येणार आहे कॉस स्क्वेअर ए प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए प्लस सेक स्क्वेअर ए. व्हेरी गुड, झालं एक्सपॅन्शन. व्हेरी गुड. आता याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करताना तुम्ही बघा इकडे आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्यांचे स्क्वेअर आहेत, साइन स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए, कोसेक स्क्वेअर ए, सेक स्क्वेअर ए. नेहमी जेव्हा आपण एक्सप्रेशन बघतो आणि तिकडे जर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे स्क्वेअर आलेत ना, तर काय आठवणीत आलं पाहिजे, आयडेंटिटी. व्हेरी गुड, ते लक्षात ठेवायचं. ओके. तर तुम्ही सांगणार आता आपण कंबाईन कसं करूया, ग्रुपिंग करूया. साइन स्क्वेअर एच्या बरोबर काय घेतलं पाहिजे, बघा बघा बघा, तुम्ही जाणार कॉस स्क्वेअर ए घेऊया. साइन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए आपण एकत्र आणलं म्हणजे आपण पहिलं आयडेंटिटी यूज करू शकतो. व्हेरी गुड, सुपर स्मार्ट ना, तर स्वतःहून समजतो. पुढे जाऊया. सेकंड टर्म काय तिकडे 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए लिहूया, प्लस 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए. तुम्ही सांगणार कोसेक ए तर सेकंडरी रेशो आहे, त्याला प्रायमरी रेशो मध्ये लिहूया, म्हणजे काय लिहिणार, रिलेशन यूज केलं, काय ते 1 अपॉन साइन ए लिहा तिकडे. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगा जसं हे टर्म होतं तसंच अजून एक टर्म आहे ना, ते लिहूया आपण, काय ते प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए, म्हणजे प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए, सेक ए. त्याला लिहूया 1 अपॉन कॉस ए, परत आपण रिलेशन यूज केलं. व्हेरी गुड. आता काय राहिले, तुम्ही जरा अजून 2 टर्म्स राहिलेत ना, कोणते ते, कोसेक स्क्वेअर ए प्लस सेक स्क्वेअर ए, लिहून घ्या त्याला, कोसेक स्क्वेअर ए प्लस सेक स्क्वेअर ए लिहिलं. ओके. आता पुढे काय करायचं, तुम्ही सांगणार आता फर्स्ट आयडेंटिटी यूज होणार. ओके, तुम्ही हे लिहिलंय ना, सेकंड टर्म बघा नाही, याच्यामध्ये काय आपण सिम्प्लिफाय करू शकतो का, तुम्ही सांगणार हो, साइन ए न्यूमरेटरला, साइन ए डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन आहे तिकडे कॅन्सल. व्हेरी गुड. तसंच अजून एक्साइटेड झालं ना, इकडे कॉस ए आणि कॉस ए कॅन्सल. व्हेरी गुड. चला आता लिहूया.
आता काय तिकडे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए आहे, म्हणजे फर्स्ट आयडेंटिटी काय आलं तिकडे 1. पण आपण आयडेंटिटी यूज केलंय, वापर केलाय, म्हणजे ते रिझन मध्ये लिहायचं. फर्स्ट आयडेंटिटी लिहिलं. ओके, नंतर काय 2 into 1 आलं 2. व्हेरी गुड. प्लस 2 into 1 काय आलं 2 प्लस. ओके, आता काय कोसेक स्क्वेअर आहे प्लस सेक्स स्क्वेअर. आता नेहमी समजून घ्या, मी सांगितलं ना लेफ्ट हँड साइड सोडवतोय कशासाठी, राईट हँड साइड आणण्यासाठी, बरोबर ना. म्हणजे राईट हँड साइडला बघत राहायचं, तिकडे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे, त्याप्रमाणे त्या लेफ्ट हँड साइडला सोडवायचं, लक्षात ठेवा. ओके, आता कोसेक स्क्वेअर ए आहे, त्याला आपण काय लिहूया. ओके, तुम्ही सांग ना, कोसेक स्क्वेअर ए म्हणजे थर्ड आयडेंटिटी, त्याचं व्हॅल्यू आहे ना. कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. का लिहितोय, कारण आपल्याला राईट हँड साइडला कोसेक स्क्वेअर ए नको, म्हणजे त्याचं व्हॅल्यू पाहिजे. त्याचं व्हॅल्यू आपल्याला थर्ड आयडेंटिटी मधून मिळणार आहे, ते आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. लिहून घ्या तिकडे, लिहिलं प्लस, आणि ते रिझन मध्ये लिहा. ओके, प्लस सेक स्क्वेअर ए. तुम्ही सांगणार हो ते पण नको आपल्याला राईट हँड साइडला, म्हणजे त्याचं व्हॅल्यू पाहिजे. कुठून येणार, सेकंड आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, आणि ते रिझन मध्ये लिहा. समजलं का, या रिझन मध्ये आपण तिन्ही आयडेंटिटी यूज केलंय, लिहिलंय का, आपण यूज केलं तिकडे, त्यामुळे ते लिहिलंय, मी सांगितलंय म्हणून नाही. ओके, चला आता राईट हँड साइडला बघा, आपल्याला काय पाहिजे, 7 पाहिजे. कॉन्स्टंट जे आहे तिकडे, नंबर जे आहेत त्यांना ऍड करूया. काय ते 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस 1 6, 6 प्लस 1 7. आलं 7. वाव, एक्साइटेड आहे ना, लिहून घ्या 7. आता काय राहिलंय, प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए. प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए, तेच पाहिजे ना. पण तुम्हाला लिहिताना प्लस टॅन स्क्वेअर ए पहिलं पाहिजे, लिहा पहिलं पहिलं प्लस टॅन स्क्वेअर ए लिहा, त्याच्यानंतर प्लस कॉट स्क्वेअर ए लिहा. म्हणजे झालं काय, आपल्याला इक्वल टू राईट हँड साइड आलंय. म्हणजे आपण इकडे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड सिद्ध केलंय. तर मला सांगा, स्टार्टिंगला जेव्हा आपण हे सम बघितलं, त्यावेळी आपल्याला वाटलं असेल ना, 7 कसं आणायचं, काही दिसतच नाही तिकडे 7 कसं येणार आहे. ओके, आता समजलं कसं. म्हणजे सोडवताना तुम्ही लॉजिकली लिहित जा. का लिहितोय, मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही, समजलं ना. तर तुम्ही स्वतःहून केलं ना, म्हणजे एकदम सोपं होतं. तेच सांगतोय, ते जे प्रोसेस आहे ते फॉलो करत जा, म्हणजे आपल्याला स्वतःहून या टाईपचे सम सोडवता येणार, आणि ते तुम्ही कॉन्फिडेंट आहात आता. पण सम झालं का, नाही ना, मी सांगितलं सिद्ध केल्यानंतर परत ते क्वेश्चन रिपीट करा, ते इम्पॉर्टंट आहे, तरच कम्प्लिशन होत आहे. आता या समला बघूया, अगोदर काय दिलंय. सम मध्ये काय दिलंय, इफ साइन ए प्लस कोसेक इज इक्वल टू 2. ओके, इन्फॉर्मेशन दिलंय. देन प्रूव्ह दॅट, म्हणजे हे जे दिले हे यूज करून हे सिद्ध करा. काय सिद्ध करायचंय, साइन रेस टू 8a प्लस साइन क्यूब ए इज इक्वल टू 2, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, तर आपल्याला माहिती आहे ते गिव्हन जे आहे ते यूज करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा ते गिव्हन लिहून घेऊया, काय ते साइन ए प्लस कोसेक ए इज इक्वल टू 2. पण आपल्याला माहिती आहे, जेही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलंय आणि जे सिद्ध करायचंय ते करताना आपल्याला 3 आयडेंटिटीज जे आहेत, 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि जे 5 रिलेशन्स आहेत त्यांचा वापर करावा लागतो. ते लिहून घ्या लिस्ट. ओके, हे तर आपल्याला माहितच आहे. आता याला सिम्प्लिफाय कसं करायचं या गिव्हनला, कारण ते यूज करून आपल्याला प्रूव्ह करायचं साइन रेस टू 8a प्लस साइन क्यूब ए इज इक्वल टू 2. ते कसं आणायचं बघूया, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये फक्त साइन आहे, म्हणजे फक्त प्रायमरी रेशोज आहे साइन. ओके, तुम्ही सांगणार इकडे साइन ए आहे, त्याला साइन एच लिहूया. पण कोसेक ए जे आहे ते सेकंडरी रेशो आहे, माहिती आहे ना. ओके, म्हणजे त्याला प्रायमरी रेशो मध्ये लिहूया. कोसेकेला आपण लिहू शकतो रिलेशन यूज करून, काय ते 1 अपॉन साइन ए. व्हेरी गुड. 1 अपॉन साइन ए लिहा, इक्वल टू काय आहे ते 2. आता पुढे सिम्प्लिफाय करू. पुढे सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साइडला 2 फ्रॅक्शन्स आहेत, पण याचं डिनॉमिनेटर 1 आहे, इकडे साइन ए आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणजे एलसीएम घ्यावं लागेल. बरोबर आहे, तसं करू शकतो. पण अजून एक इझी सोपं प्रकार आहे ना, कसं करायचं, ते साइन ए काढायचं आहे डिनॉमिनेटरचं. त्यासाठी काय करायचं, एकदम सोपं आहे. थ्रू आउट द इक्वेशन साइन ए मल्टिप्लाय करा, म्हणजे मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय साइन ए, म्हणजे प्रत्येक टर्मला साइन ए मल्टिप्लाय करा. फर्स्ट टर्म आहे साइन ए इंटू साइन ए, काय लिहिणार साइन स्क्वेअर ए, प्लस सेकंड टर्म जे आहे 1 अपॉन साइन ए. सो 1 अपॉन साइन ए इंटू साइन ए केलं तर काय येणार आहे, साइन ए कॅन्सल, फक्त प्लस 1 आलं. इक्वल टू राईट हँड साइडला त्याच्या बरोबर त्या टर्म बरोबर साइन ए मल्टिप्लाय केलं, म्हणजे आलं 2 साइन ए. हे समजलं, हे सोपं होतं ना. व्हेरी गुड. झालं. आता तुम्ही सांगणार
पुढे कसं सिम्प्लिफाय करायचं? ओके, लेफ्ट हँड साइडला साइन स्क्वेअर आहे, +1 आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, एक करूया, या जे राईट हँड साइडला जे टर्म आहे ना त्याला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया. म्हणजे काय येणार आहे? साइन स्क्वेअर ए +2 साइन ए तिकडे शिफ्ट करूया, म्हणजे येणार आहे -2 साइन ए +1 इज इक्वल टू राईट हँड साइडला काय होईल आता? 0. लिहून घ्या. आता नेहमी समजून घ्या, मॅथमॅटिक्स मध्ये ना तुम्ही चांगले ऑब्झर्वर झाले पाहिजे, म्हणजे ऑब्झर्वेशन एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि कनेक्ट करायचं. आता बघा, लेफ्ट हँड साइडला जे तुम्ही बघतायत तिकडे आपल्याकडे 3 टर्म्स आहेत, साइन स्क्वेअर ए -2 साइन ए +1. ओके, लास्ट टर्म तर इकडे कॉन्स्टंट आहे. हे बघा, फर्स्ट टर्म आहे ते साइन स्क्वेअर ए आहे, म्हणजे तुम्ही सांगणार जे लेफ्ट हँड साइडला आहे ते क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. हो हो, बरोबर आहे, म्हणजे त्याला फॅक्टराइज करावं लागेल. हे बघूया, ते साइन स्क्वेअर आहे म्हणजे ते काय आहे? साइन ए द होल स्क्वेअर आहे की नाही? ओके, साइन ए चं स्क्वेअर आहे. बघा, मी फक्त थोडं हिंट देतो. नंतर बघा, सेकंड बघा, -2 साइन ए म्हणजे -2 इंटू साइन ए आहे, म्हणजे -2 इंटू साइन ए म्हणजे फर्स्ट टर्म आलं की नाही? -2 इंटू फर्स्ट टर्म आठवते काय? -2 इंटू फर्स्ट टर्म. तुम्ही सांगणार -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आलं तर? हो हो, सेकंड टर्म म्हणजे बघूया इकडे काय, +1. आता +1 ला आपण काय लिहू शकतो? 1 ला लिहू शकतो 1 चा स्क्वेअर. व्हेरी गुड, म्हणजे ते सेकंड टर्म झालं ना. सेकंड टर्म काय आपलं? 1. आणि आहे का मधलं टर्म तसंच? -2 इंटू साइन ए म्हणजे इंटू फर्स्ट टर्म इंटू 1. बरोबर, म्हणजे मिडल टर्म आहे ना तसंच, -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, आणि लास्ट टर्म काय? सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते a² -2ab + b² या प्रकारे आहे ना. तर आपण याला काय लिहू शकतो? a - b द होल स्क्वेअर. व्हेरी गुड, म्हणजे आपलं a काय इकडे? साइन ए, आणि आपलं b काय इकडे? 1. व्हेरी गुड, म्हणजे याला आपण लिहू शकतो साइन ए -1 द होल स्क्वेअर. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होतं याला आपण फॅक्टराइज करून हे फॅक्टर्स आणले, इक्वल टू काय? 0. चला आता पुढे सॉल्व्ह करायचं. तुम्ही हे स्क्वेअर काढायचंय म्हणजे स्क्वेअर रूट घ्या. आता लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर रूट काय येणार आहे? साइन ए -1. लिहा साइन ए -1 इक्वल टू राईट हँड साइडचा काय येणार आहे? 0. सुपर, व्हेरी गुड. आता काय करायचं? तुम्ही सांगणार इकडे आपण साइन एचं व्हॅल्यू फाइंड करू शकतो. -1 ला इकडे शिफ्ट करेल. ओके, म्हणजे काय येणार आहे? साइन ए इज इक्वल टू 0 + 1 1. म्हणजे आपण हे सिम्प्लिफाय करून आपल्याला आलं काय? आपल्याकडे साइन एचं व्हॅल्यू आलंय. ओके, साइन एचं व्हॅल्यू आल्यानंतर काय उपयोगी पडणार आहे का ते? तुम्ही सांगणार हो, हे आलंय म्हणजे आपल्याला जे फाइंड करायचंय sin⁻8a + sin³ याचं व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. चला लिहा ते एक्सप्रेशन. sin⁻8a म्हणजे काय? sin a द होल रेस टू 8. sin a काय? 1. म्हणजे काय लिहिणार? 1/8. व्हेरी गुड. प्लस sin³ म्हणजे काय? sin a द होल रेस टू 3. म्हणजे +1/3. सुपर. झालं ना उपयोग. ओके, 1/8 म्हणजे 1 8 टाइम्स 1 इंटू 1 इंटू 1 आपण 8 टाइम्स मल्टिप्लाय करतो. काय येणार आहे? 1. लिहा 1 तिकडे. 1/3 काय? 1. व्हेरी गुड, म्हणजे या एक्सप्रेशनचं व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याला? 1 + 1 किती येते? 2. आणि आलं काय जे आपल्याला सिद्ध करायचं होतं? म्हणजे झालं ना, आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. sin⁻8a + sin³ इज इक्वल टू 2. प्रूव्ह केलं. आता हे सम जे आहे हे सोडवताना आपल्याला माहिती आहे आपल्याला काय लागतं? 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि 5 रिलेशन, ते लिहून घ्या. आणि आपल्याला पहिले डिसाईड करावं लागतं की आपण लेफ्ट हँड साइड घेणार आहोत की राईट हँड साइड. कोणतं साइड सिलेक्ट करायचं? ओके, एकदम सोपं आहे. मी सांगितलं ना, पहिल्यांदा साइड सिलेक्ट करा जिकडे सेकंडरी रेशोज आहेत. सेकंडरी रेशोज म्हणजे टॅन, कॉट, सेक, कोसेक. तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साइडला टॅन आणि कॉट आहे. ओके, पण तुम्ही सांगणार राईट हँड साइडला पण टॅन आणि कॉट आहे. आता काय करायचं? अशा वेळी मी सांगितलंय असं साइड सिलेक्ट करा जिकडे आपण जास्त स्टेप करू शकतो. आता मला सांगू कोणते ते? लेफ्ट हँड साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करा आणि ते लिहून घ्या. आता लेफ्ट हँड साइड सिलेक्ट तर केलं, आता काय करायचं? आता आपण प्रायमरी रेशोज मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे साइन आणि कॉस मध्ये. तर तुम्ही फर्स्ट फ्रॅक्शनला बघितलं, तिकडे टॅन आहे त्याला आपण लिहिणार आहोत साइन अपॉन कॉस. डिनॉमिनेटरला कॉट आहे त्याला आपण लिहिणार आहोत कॉस अपॉन साइन. ओके, म्हणजे इकडे जे आहे
एक फ्रॅक्शन आहे आणि त्या फ्रॅक्शनला न्यूमरेटरला आपण फ्रॅक्शन लिहिणार आहोत आणि डिनॉमिनेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत. काय करायचं अशा वेळी आपल्याला माहित आहे आपण हॉरिझॉन्टली लिहिणार. सांगितलं ना मी अगोदर पण, हॉरिझॉन्टली लिहायचं म्हणजे न्यूमरेटर लिहायचं, त्याच्या बाजूला डिव्हिजन साइन टाकायचं आणि त्याच्या बाजूला डिनॉमिनेटर लिहायचं. चला लिहूया. आता काय तिकडे टॅन आहे, टॅन थीटा म्हणजे काय लिहिणार आहोत आपण, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे झालं न्यूमरेटर. अपॉन म्हणजे डिव्हिजन साइन टाकायचं आणि त्याच्या बाजूला आपण डिनॉमिनेटर लिहिणार आहोत. ते काय, ते 1 मायनस कॉट थीटा. बरोबर आहे. तर आता ब्रॅकेटला लिहायचं 1 ते 1च राहणार आहे, मायनस कॉट थीटा म्हणजे काय, त्याला आपण लिहिणार आहोत कॉस थीटा अपॉन साइन थीटा. व्हेरी गुड. आणि आपलं स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजे ते फर्स्ट फ्रॅक्शन आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालंय. आता तुम्ही सांगणार असंच आपण सेकंड फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करूया. व्हेरी गुड, लिहा प्लस. आता सेकंड फ्रॅक्शनला काय, तसंच हॉरिझॉन्टली लिहायचं. न्यूमरेटर काय, कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहायचं, डिव्हिजन साइन टाकायचं आणि बाजूला काय लिहिणार, 1 मायनस टॅनला लिहिणार आहोत साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि इकडे ब्रॅकेट क्लोज करा. व्हेरी गुड. झालं नाही, सुपर. आता बघ, आता काय करणार आहोत, साइन थीटा आपण कॉस थीटा तसंच राहणार आहे, लिहा त्याला. ओके, डिव्हिजन साइन आहे. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे, पण तुम्ही सांगणार डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत म्हणजे काय लिहिणार, एलसीएम घ्यायचं. 1 इंटू साइन थीटा काय, साइन थीटा, मायनस काय, कॉस थीटा, अपॉन डिनॉमिनेटरला काय, साइन थीटा. व्हेरी गुड, स्क्वेअर ब्रॅकेट टाका. फर्दर सिम्प्लिफाय केलं ना आपण. आता पुढे याला सिम्प्लिफाय करूया, प्लस टाकून याला सेम कॉस थीटा अपॉन साइन थीटा तसंच राहणार आहे, डिव्हिजन तसंच राहणार आहे. इकडे पण डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत म्हणजे एलसीएम करायचं. 1 इंटू कॉस, कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सुपर. आणि स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, तर इकडे काय करणार आहोत, तुम्ही सांगणार ओके साइन थीटा आपण कॉस थीटाला तसंच लिहूया. लिहिलं. ओके, डिव्हिजन आहे म्हणजे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिणार, म्हणजे याचं रेसिप्रोकल करायचं म्हणजे साइन थीटा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला साइन थीटा मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. आता तसंच सेकंड ब्रॅकेटला करूया. ओके, सेकंड ब्रॅकेटला काय राहणार आहे, कॉस थीटा अपॉन साइन थीटा तसंच राहणार आहे. व्हेरी गुड. डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन म्हणजे रेसिप्रोकल, कॉस थीटा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला कॉस थीटा मायनस साइन थीटा. सुपर. व्हेरी गुड. चला आता पुढे कर. काय कॅन्सल होतंय का बघा, तुम्ही जाणार काहीच कॅन्सल नाही. ओके, म्हणजे काय करायचं, न्यूमरेटर न्यूमरेटर मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. आता साइन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे काय, साइन स्क्वेअर थीटा. डिनॉमिनेटरला काय येणार आहे, कॉस थीटा इंटू साइन थीटा मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. प्लस तसंच राहणार आहे आणि इकडे सेम कॉस थीटा इंटू कॉस थीटा येणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा, आणि डिनॉमिनेटरला येणार आहे साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा. सुपर. पुढे सॉल्व्ह करूया. आता पुढे सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, तुम्ही सांगणार आपल्याला 2 फ्रॅक्शनला ऍड करायचंय पण डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. पण एकदम लक्ष देऊन बघा, फर्स्ट फ्रॅक्शनला डिनॉमिनेटरला काय बघा, साइन थीटा मायनस कॉस थीटा, आणि सेकंड फ्रॅक्शनला डिनॉमिनेटर काय, कॉस मायनस साइन आहे. तुम्ही सांगणार हो, ह्याला आपण साइन मायनस कॉस केलं तर, म्हणजे ऍटलीस्ट एक पार्ट तर सेम होणार ना, म्हणजे ते आपण कॉमन काढू शकतो. ऍटलीस्ट सिम्प्लिफिकेशन इझी होणार, काही नाही, सोपं होणार ना, त्यासाठी सांगतोय. पण तुम्ही सांगा ओके, फर्स्ट फ्रॅक्शनला आपण जसं आहे तसंच लिहिलं, ते लिहिलं आपण. ओके, आणि सेकंड फ्रॅक्शनला तुम्ही सांगता न्यूमरेटर तसंच राहणार आहे पण डिनॉमिनेटरला कॉस थीटा मायनस साइन थीटाला आपला साइन थीटा मायनस कॉस थीटा लिहायचं आहे. म्हणजे जर मला ए मायनस बी दिलंय, एक्झाम्पल देतो, आणि मला याला लिहायचंय बी मायनस ए. बी मायनस ए म्हणजे काय करायचंय, मायनस बी आहे त्याला प्लस बी करायचंय, आणि प्लस ए आहे त्याला मायनस ए करायचंय. म्हणजे साइन चेंज करायचं, साइन चेंज करायचं म्हणजे कधी होणार, जर आपण मायनस साइन कॉमन घेतलं, मायनस साइन कॉमन घेतलं तर मायनस बी काय होणार, प्लस बी, आणि प्लस ए काय होणार, मायनस ए. म्हणजे झालं ना, म्हणजे ए मायनस बी ला आपण बी मायनस ए लिहू शकतो, प्रोव्हाइडेड आपण मायनस साइन कॉमन घेतलं तर. म्हणजे सेम इकडे करायचं, कॉस थीटा मायनस साइन थीटाला आपण साइन थीटा मायनस कॉस थीटा लिहू शकतो, पण मायनस साइन कॉमन घ्यायचं. कॉमन घ्यायचं म्हणजे ते मायनस इकडे येणार ना याच्या बरोबर, मायनस साइन थीटा, आणि ब्रॅकेट मध्ये येणार आहे साइन थीटा मायनस कॉस थीटा. हे लक्षात आलं का, इम्पॉर्टंट स्टेप होतं.
तर याच्याने काय होणार आहे, सिम्प्लिफाय होणार आहे. पण पहिल्यांदा बघा, हे जे कनेक्टिंग साइन आहे ना ते बघून घ्या. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे, म्हणजे प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस. फर्स्ट फ्रॅक्शन जसं आहे तसं लिहा पहिले. ओके, लिहिलं. आणि मी सांगितलं प्लस मायनस मायनस म्हणजे कनेक्टिंग साइन चेंज झालंय. आणि इकडे येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू साइन थिटा मायनस कॉस थिटा. आता काय झालं माहिती, साइन थिटा मायनस कॉस थिटा, साइन थिटा मायनस कॉस थिटा डिनॉमिनेटरला सेम आहे ना, कॉमन घेऊ शकतो ना, म्हणजे ते सिम्प्लिफाय होणार ना. बघा, न्यूमरेटरला काय कॉमन आहे, नाही, म्हणजे 1 घ्यायचं. आणि डिनॉमिनेटरला मी जसं सांगितलं साइन थिटा मायनस कॉस थिटा कॉमन घ्यायचं. आता मला सांगा फर्स्ट फ्रॅक्शन मध्ये काय आहे, न्यूमरेटरला साइन स्क्वेअर थिटा, डिनॉमिनेटरला कॉस थिटा, लिहून घ्या. लिहिलं. मायनस, आता बघा सेकंड फ्रॅक्शनला काय राहिलंय, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा, लिहून घ्या. व्हेरी गुड. म्हणजे आता हे एलसीएम काढायचं हे सोपं आहे. ते आहे इम्पॉर्टंट स्टेप. ओके, ते तसंच लिहा, 1 अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा. व्हेरी गुड. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. डिनॉमिनेटरला काय येणार, सेम आहे का, नाही, म्हणजे आपण काय लिहिणार, साइन थिटा इंटू कॉस थिटा डिनॉमिनेटरला येणार आहे, ते लिहून घ्या. व्हेरी गुड. आता साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा काय येणार आहे, साइन क्यूब थिटा. कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा काय येणार आहे, कॉस क्यूब थिटा. झालं ना. आता पुढे करूया, एकदम सोपं. 1 अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा, त्याला तसंच ठेवा. ओके, बघा, साइन क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा न्यूमरेटरला, म्हणजे हे ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म मध्ये आहे ना. आणि ए क्यूब मायनस बी क्यूब असलं तर आपल्याला माहित आहे एक्सपेन्शन काय, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता त्याप्रमाणे याला एक्सपॅन्ड करा, म्हणजे इकडे आपलं ए काय, साइन थिटा, आपलं बी काय, कॉस थिटा, म्हणजे आपण काय लिहिणार आहोत फर्स्ट ब्रॅकेटला, ए मायनस बी म्हणजे साइन थिटा मायनस कॉस थिटा इंटू नेक्स्ट ब्रॅकेटला ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस ए इंटू बी म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. आणि डिनॉमिनेटरला आलाय कॉस थिटा इंटू साइन थिटा. व्हेरी गुड. आता लिहा तुम्ही, राईट. व्हेरी गुड. आता काय करायचं, तुम्ही सांगणार हो कॅन्सल होणार आहे, साइन थिटा मायनस कॉस थिटा, साइन थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल. व्हेरी गुड. आता काय राहिलंय, जे उरलंय ते लिहा, साइन स्क्वेअर थिटा तसंच लिहा, प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा आहे ते लिहा, प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे ते लिहा, आणि डिनॉमिनेटरला आहे कॉस थिटा इंटू साइन थिटा. तुम्ही सांगणार आता पुढे सॉल्व्ह करूया, एक्साइटेड आहात ना, कारण न्यूमरेटरला बघा ना, तुम्ही सांगणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्याला आपण 1 लिहू शकतो, बरोबर आहे, करेक्ट आहे. पण मी नेहमी सांगितलं आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह का करतोय, राईट हँड साइड आणण्यासाठी. म्हणजे ते राईट हँड साइड बघा तरी आपल्याला काय पाहिजे, तुम्ही जाणार ओके राईट हँड साइडला काय पाहिजे, 1 प्लस टॅन थिटा प्लस कॉट थिटा पाहिजे. म्हणजे बघून घ्या, आपल्याला 3 वेगवेगळे टर्म्स पाहिजेत. 1 पाहिजे, प्लस टॅन थिटा पाहिजे, प्लस कॉट थिटा पाहिजे. ओके, 3 वेगवेगळे टर्म्स सेपरेटेड बाय प्लस साइन. आता जर आपण इकडे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला 1 लिहिलं, म्हणजे न्यूमरेटरला काय उरणार आहे, 1 प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन हे, म्हणजे 2च टर्म राहिलेत ना, सेपरेटेड बाय प्लस 1 साइन, एकच. पण तुम्ही सांगणार आपल्याला राईट हँड साइडला 3 टर्म्स पाहिजेत, सेपरेट टर्म्स प्लस साइन इन बिटवीन, ते नाही राहणार आहे. जर आपण ते आयडेंटिटी अप्लाय केलं तर, म्हणजे एक्साइटेड व्हायचं नाही आणि तिकडे ते आयडेंटिटी अप्लाय करायचं नाही, कारण ते केलं तर आपल्याला हे राईट हँड साइड येणार नाही. मग करायचं काय, तसंच ठेवा. पण आपल्याला वेगवेगळे टर्म्स पाहिजेत, म्हणजे हे डिनॉमिनेटर जे आहे तिघांबरोबर सेपरेटली लिहायचं. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार आहोत, साइन स्क्वेअर थिटा अपॉन हे डिनॉमिनेटर. व्हेरी गुड. प्लस सेकंड टर्म जे आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्याच्या बरोबर हे डिनॉमिनेटर, प्लस थर्ड टर्म कॉस स्क्वेअर थिटा, त्याच्या बरोबर हे डिनॉमिनेटर. आता एकेकाला सॉल्व्ह करूया. आता इकडे बघा फर्स्ट फ्रॅक्शन जे आहे त्याला काय ते, तुम्ही सांगणार साइन स्क्वेअर थिटा साइन थिटा आहे, म्हणजे एक एक साइन थिटा कॅन्सल झालं. व्हेरी गुड. ओके, इकडे बघा सेकंडला साइन थिटा कॉस थिटा कॅन्सल, म्हणजे काय उरलंय, 0 0 नाही 1. आणि इकडे बघा कॉस स्क्वेअर थिटा कॉस थिटा आहे, म्हणजे एक एक कॉस थिटा कॅन्सल. सुपर. आता मला सांगा काय राहिलंय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहिलंय, लिहून घ्या फर्स्ट फ्रॅक्शनला. सेकंड बघा काय राहिलंय, 1 राहिलंय. व्हेरी गुड. थर्ड काय राहिलंय,
कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहून घ्या. व्हेरी गुड. चला आता बोला साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? मी सांगणार रिलेशन मधून आलं ना, टॅन थिटा लिहा तिकडे, टॅन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटाला काय लिहिणार आहोत? कॉट थिटा. सुपर. आलं का? बघा आपल्या राईट हँड साइड 1 पाहिजे आहे 1, प्लस टॅन थिटा पाहिजे आहे प्लस टॅन थिटा, प्लस कॉट थिटा पाहिजे आहे प्लस कॉट थिटा. आलं ना? म्हणजे हे इक्वल टू राईट हँड साइड आहे. आणि म्हणजे आपलं प्रूफ झालंय, आपण हे सिद्ध केलंय. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट, म्हणजे परत क्वेश्चन लिहून घ्यायचं तरच आपलं कम्प्लीट होतंय, नाहीतर ते हाफ मार्क जाणार तिकडे. पण हे सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे? 3 आयडेंटिटीज आणि 5 रिलेशन. ओके. आणि आपल्याला हे डिसाईड करावं लागेल की आपण लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करणार की राईट हँड साइड. इकडे तर एकदम सोपं आहे ना. सेकंडरी रेशोज सेक आणि कोसेक लेफ्ट हँड साइडला आहे, तुम्ही सिलेक्ट करणार ते. आणि अजूनही सिंपल आहे, कारण इकडे राईट हँड साइड आपण सिलेक्ट करू शकत नाही, कारण फक्त साइन थिटा आहे. साइन थिटा सॉल्व्ह करून हे तर आणू शकत नाही, म्हणजे साहजिक आहे आपल्याला लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करावं लागेल. ते लिहून घ्या. आता सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय कसं करायचं? तुम्ही सांगणार इकडे जे सेक आणि कोसेक आहे, सेकला आपण लिहिणार आहोत 1 अपॉन कॉस आणि कोसेकला लिहिणार आहोत 1 अपॉन साइन. म्हणजे प्रायमरी रेशोज मध्ये लिहिणार आहोत ते लिहूया. पण इकडे ऑलरेडी फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला परत फ्रॅक्शन येणार आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं, ते लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा न्यूमरेटर लिहून घ्या, काय ते 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय, म्हणजे डिव्हिजन साठी साइन टाकायचं आणि बाजूला आता डिनॉमिनेटर लिहायचं ब्रॅकेटमध्ये. ओके. काय ते ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा लिहिलं इंटू राऊंड ब्रॅकेट आहे, त्या राऊंड ब्रॅकेटमध्ये सेक आणि कोसेकला सिम्प्लिफाय करा. सेकला काय लिहिणार आहोत? 1 अपॉन कॉस थिटा रिलेशनचा वापर केला, मायनस कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा, परत रिलेशनचा वापर केला. ओके. व्हेरी गुड. इंटू बघा पुढे काय दिलं? इंटू दिले साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओ, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे तुम्ही सांगणार हे आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये, आणि त्याला आपण लिहितो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजे तसं लिहून घ्या. म्हणजे काय येणार आहे? साइन थिटा प्लस कॉस थिटा एका ब्रॅकेटला आणि दुसऱ्या ब्रॅकेटला येणार आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा. आता डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटरला बघा काय ते साइन क्यूब थिटा प्लस कॉस क्यूब थिटा, म्हणजे हे ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं एक्सपेन्शन आपल्याला माहिती आहे काय ते ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि त्याप्रमाणे एक्सपॅन्ड करा. आपलं ए आणि बी काय? साइन थिटा आहे ए आणि बी काय? कॉस थिटा. म्हणजे ए प्लस बी काय लिहिणार आहोत? ए प्लस बी म्हणजे साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू दुसऱ्या ब्रॅकेटला काय येणार आहे? ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस ए इंटू बी म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड. झालं. चला आता तुम्ही सिम्प्लिफाय करणार, पण त्याच्या अगोदर बघा ना, हे आता जे केलंय इकडे तुम्ही सांगणार साइन थिटा प्लस कॉस थिटा, साइन थिटा प्लस कॉस थिटा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून कॅन्सल झालं, सिम्प्लिफाय झालं ना. ओके. चला आता जे फर्स्ट आहे ते लिहूया. काय ते 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. डिव्हिजन आहे. ओके. तर डिव्हिजन ठेवा, कारण आपल्याला आतमध्ये पहिलं सिम्प्लिफाय करायचंय, नंतर डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये करतोय. ओके. तर कॉस थिटा तसंच लिहिणार. ब्रॅकेटमध्ये बघा 1 अपॉन कॉस मायनस 1 अपॉन साइन आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणजे काय करावं लागेल? एलसीएम. तर कॉस थिटा इंटू साइन थिटा, एलसीएम आलं कॉस थिटा साइन थिटा, ते लिहून घ्या. आता 1 इंटू साइन थिटा काय येणार आहे? साइन थिटा मायनस 1 इंटू कॉस थिटा काय? कॉस थिटा. व्हेरी गुड. आता जे इकडे उरलं आहे ते लिहून घ्या. काय ते इंटू आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा. डिनॉमिनेटरला बघा ना, साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. काय दिसतंय का? मी सांगणार हो हो हो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एकत्र घेतलं तर फर्स्ट आयडेंटिटी यूज होते ना, म्हणजे तिकडे आपण 1 लिहू शकतो. लिहा तिकडे 1. काय उरलंय? मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, ते लिहून घ्या. व्हेरी गुड. इझी आहे, पण विसरू नका इकडे आपल्याला आयडेंटिटी लिहावं लागेल, कारण आयडेंटिटीचा वापर केलाय. ओके. चला आता पुढे लिहा 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा जे आहे ते लिहून घ्या. तसंच आता डिव्हिजन आहे, त्याला मल्टिप्लिकेशन लिहिणार. ओके. पण अगोदर या ब्रॅकेटमध्ये बघा ना, काय सिम्प्लिफाय होत आहे का? हे मल्टिप्लिकेशन आहे.
तुम्ही सांगणार हो कॉस थिटा आणि कॉस थिटा कॅन्सल होतंय ना, कॅन्सल केलं. आता या डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये करा म्हणजे या फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे साइन थिटाला आपण काय लिहिणार न्यूमरेटरला आणि साइन थिटा मायनस कॉस थिटा डिनॉमिनेटरला. व्हेरी गुड. इनटू जे उरलं आहे ते लिहून घ्या. व्हेरी गुड. लिहिलं. सोपं आहे. वा 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा सरळ काय मल्टिप्लिकेशन मध्ये काय कॅन्सल होत आहे का बघा. बघा बघा 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा न्यूमरेटरला दोन्ही कॅन्सल झालेत. वाव एक्साइटेड सुपर. अजून काय कॅन्सल होत आहे तुम्ही सांगता साइन थिटा मायनस कॉस थिटा न्यूमरेटरला साइन थिटा मायनस कॉस थिटा डिनॉमिनेटरला कॅन्सल. उरलं काय साइन थिटा तेच राहिलंय. दॅट इज इक्वल टू साइन थिटा लिहिलं म्हणजे तुम्ही सांगणार आलं आपलं राईट हँड साइड आणि सिद्ध झालंय. तुम्हाला सांगा सोपं होतं की नाही. चला हे सम बघूया आता. आता या सम मध्ये काय दिले ते बघून घ्या. त्यांनी सांगितलंय √3 tan थिटा इज इक्वल टू 3 sin थिटा हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि या इन्फॉर्मेशन वर आपल्याला हे फाइंड करायचंय व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा हे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आणि सांगितलंय थिटा इज नॉट इक्वल टू 0 कारण थिटा 0 असलं तर काय होणार आहे आपल्याला माहित आहे. थिटा 0 असलं तर काय होणार म्हणजे साइन स्क्वेअर 0 मायनस कॉस स्क्वेअर 0 ते आहे 1 0 मायनस 1 असं आहे. त्यांनी सांगितलं थिटा इज नॉट इक्वल टू 0 आणि थिटा इक्वल टू 0 असलं तर हे जे इन्फॉर्मेशन दिले ना त्याचा काही वापर होणारच नाही कारण टॅन 0 काय 0 आणि साइन 0 काय 0 म्हणजे या इन्फॉर्मेशनचा काय वापर होणार नाही. समजलं. ओके. आता आपल्याला सोडवायचं कसं आहे आणि काय फाइंड करायचंय ते तरी बघा. आपल्याला फाइंड करायचंय साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू फाइंड करायचं. तुम्ही सांगणार या एक्सप्रेशनचं व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे जर आपल्याला साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू मिळालं आणि जर आपल्याला कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू मिळालं म्हणजे दोघांचं व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आणि इकडे सबस्टिट्यूट करावं लागेल. हो पण याच्यासाठी ऍटलिस्ट एक तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं व्हॅल्यू दिलं पाहिजे ना. तुम्ही दिलं नाही पण आपल्याला एक इक्वेशन दिलंय ते सोडूया ना. त्याच्यातून आपण एक ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं व्हॅल्यू फाइंड करूया. चला आता √3 आहे लेफ्ट हँड साइडला त्याला तर तसंच ठेवणार. तुम्ही सांगा टॅन थिटा आहे ते सेकंडरी रेशो आहे ना त्याला प्रायमरी रेशो म्हणजे आपण त्याला लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा रिलेशनचा वापर झाला तर तिकडे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू राईट हँड साइडला काय 3 इंटू साइन थिटा ते प्रायमरी रेशो तसंच ठेवा. आता बघा आता काय सिम्प्लिफाय करू शकता का तुम्ही सांगणार हो या साइन थिटाला आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया म्हणजे ते डिनॉमिनेटरला गेलं साइन थिटा कॅन्सल झालं. नाहीतर आपण हे जे लेफ्ट हँड साइडला साइन थिटा आहे त्याला इकडे आणलं ते पण कॅन्सल होणार. काय करा तुम्ही म्हणजे साइन थिटा आणि साइन थिटा कॅन्सल होणार आहे. आता आपल्याला काय मिळणार आहे √3 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 3 हे आलंय. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार हो आपल्याला कॉस थिटाचं व्हॅल्यू जे आहे हे मिळणार आहे तर एक काम करूया कॉस थिटाला इकडे आणूया म्हणजे काय येणार आहे √3 इज इक्वल टू 3 इंटू कॉस थिटा. आपल्याला कॉस थिटाचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे याला इकडे ठेवा आणि या 3 ला तिकडे शिफ्ट करा म्हणजे ते डिनॉमिनेटरला गेलं म्हणजे आपल्याला कॉस थिटाचं व्हॅल्यू आलं आहे √3 अपॉन 3. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार आपल्याला कॉस थिटाचं व्हॅल्यू आलं ओके पण आपल्याला एक्सप्रेशन साठी कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे म्हणजे तुम्ही सांगणार चला याचा स्क्वेअर करूया म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोघीकडे स्क्वेअरिंग करूया. √3चं स्क्वेअर काय √3चं स्क्वेअर आहे 3 आणि 3चं स्क्वेअर काय 9 म्हणजे डिनॉमिनेटरला 9 आलं. तुम्ही सांगा हे तर आपण रेड्यूस करू शकतो 3 1 जा 3 3 जा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय आलंय कॉस स्क्वेअर थिटा आलाय 1 अपॉन 3 आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू आलं. आता तुम्ही सांगणार आपल्याला साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू पाहिजे तर मला सांगा कॉस स्क्वेअर थिटा आहे आणि साइन स्क्वेअर थिटा पाहिजे म्हणजे तुम्ही सांगणार आयडेंटिटी कोणता आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी काय ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. आता इकडे कॉस स्क्वेअर थिटाचं जे व्हॅल्यू आहे ते तिकडे सबस्टिट्यूट करा म्हणजे काय येणार आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन 3 इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार आपल्याला साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू पाहिजे ना म्हणजे प्लस 1 अपॉन 3 ला तिकडे शिफ्ट करूया म्हणजे काय येणार आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 3. व्हेरी गुड सुपर एकदम सोपं आहे.
आता कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही सांगणार डिनॉमिनेटर डिफरंट आहे म्हणजे एलसीएम घ्यायचं म्हणजे काय येणार आहे 3 into 1 3 minus 1 upon 3. आता मला सांगा 3 minus 1 म्हणजे किती 2 म्हणजे काय आलं 2 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 3 म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू आलं आहे 2 upon 3. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. म्हणजे रिझल्ट नंबर 1 मध्ये कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू आलं आहे रिझल्ट नंबर 2 मध्ये साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू आलं आहे. काय करायचं आपल्याला एक्सप्रेशनचं व्हॅल्यू फाइंड करायचंय म्हणजे पहिलं एक्सप्रेशन लिहून घ्या आणि या एक्सप्रेशन मध्ये साइन स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि कॉस स्क्वेअर थिटाचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कुठून आलं हे फ्रॉम 1 and 2. आता सोडवा तुम्ही सांगणार हे सोडवायला एकदम सोपं आहे कारण दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटर डायरेक्टली सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे काय येणार आहे हे न्यूमरेटरला 2 minus 1 तर 2 minus 1 किती 1 म्हणजे काय येणार आहे आपल्याला 1 upon 3 आणि आपल्याला साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा या एक्सप्रेशनचं व्हॅल्यू मिळालंय. चला पहिल्यांदा सम बघून घेऊया काय दिलंय आपल्याला. इकडे सांगितलंय इफ ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इज इक्वल टू एम ओके अँड ए साइन थिटा मायनस बी कॉस थिटा इज इक्वल टू एन then prove that a square plus b square is equal to m square plus n square हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचंय a square plus b square is equal to m square plus n square. तर हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही सांगा इन्फॉर्मेशन बघा आपल्याला काय दिलंय. तुम्ही सांगणार इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला एमचं व्हॅल्यू दिलं आहे ना एमचं व्हॅल्यू दिलं आहे आणि तुम्ही सांगणार एनचं व्हॅल्यू दिलंय म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड सोडवू शकतो का राईट हँड साइड. राईट हँड साइड आहे म्हणजे राईट हँड साइडला बघा आपल्याला काय पाहिजे एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर पाहिजे म्हणजे एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर सोडवायचं आहे आणि त्याचं व्हॅल्यू आपल्याला आणायचं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तुम्ही सांगा एनचं व्हॅल्यू आहे आपल्याकडे पण एन स्क्वेअर पाहिजे ना म्हणजे काय करावं लागेल साहजिक आहे स्क्वेअरिंग करणार चला म्हणजे आपण लिहिलं तिकडे स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे लेफ्ट हँड साइडचं स्क्वेअर आणि राईट हँड साइडचं स्क्वेअर बरं का हे लक्षात ठेवायचं. पूर्ण जे लेफ्ट हँड साइड आहे त्याचं स्क्वेअर म्हणजे ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा द होल स्क्वेअर. इकडे गडबड होतं हे लक्षात ठेवायचं इक्वल टू एमचं स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर. आता लेफ्ट हँड साइडला जेव्हा तुम्ही बघताय तुम्ही सांगणार ते लेफ्ट हँड साइड जे आहे ते ए प्लस बी द होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे ना म्हणजे त्याचं एक्सपेन्शन आपल्याला माहित आहे ते आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचं स्क्वेअर करूया म्हणजे काय येणार आहे ए कॉस थिटा द होल स्क्वेअर प्लस 2 into a cos theta into b sin theta plus b sin theta the whole square is equal to m square. झालं म्हणजे लेफ्ट हँड साइड एक्सपेन्शन झालं. आता सिम्प्लिफाय करूया तुम्ही बघा तिकडे काय दिलंय ए कॉस थिटा द होल स्क्वेअर म्हणजे ए चं स्क्वेअर आणि कॉस थिटाचं स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड. तर पुढे बघा प्लस 2 into a into b हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला येणार आहे 2ab आणि काय राहिलंय कॉस थिटा इंटू साइन थिटा ते लिहून घ्या ओके प्लस इकडे काय बी चं स्क्वेअर आणि साइन थिटाचं स्क्वेअर म्हणजे येणार आहे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एम स्क्वेअर. अजून काय सिम्प्लिफाय करू शकतो का नाही म्हणजे याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. तुम्ही सांगणार एम स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळालंय. आता तुम्ही एक्साइटेड आहात याचप्रमाणे आपल्याला एन स्क्वेअर पण मिळणार आहे म्हणजे पहिल्यांदा लिहून घ्या एन काय दिलंय आपल्याला एन स्क्वेअर पाहिजे म्हणजे काय करायचं स्क्वेअरिंग बोथ साइड. व्हेरी गुड. लेफ्ट हँड साइड पूर्ण लेफ्ट हँड साइड जे आहे त्याचं स्क्वेअर लिहा इक्वल टू राईट हँड साइडचं स्क्वेअर लिहा. लिहिलं ओके. आता काय करायचं लेफ्ट हँड साइडला आहे बघा काय ए मायनस बी द होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे ना आणि ए मायनस बी द होल स्क्वेअर म्हटलं तर आपल्याला एक्सपेन्शन माहित आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे ते एक्सपेन्शन करून घ्या. लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे ए साइन थिटा द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए साइन थिटा इंटू बी कॉस थिटा प्लस बी कॉस थिटा द होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एन स्क्वेअर. आलं ना. आता सिम्प्लिफाय करा. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर म्हणजे ए चं स्क्वेअर आणि साइन थिटाचं स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा पुढे मायनस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे येणार आहे 2ab आणि काय त्याच्या सोबत आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा ते लिहून घ्या. इकडे याचं स्क्वेअर म्हणजे बी चं स्क्वेअर बी स्क्वेअर आणि कॉस थिटाचं स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे येणार आहे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एन स्क्वेअर. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. म्हणजे रिझल्ट नंबर 1 मध्ये आपल्याला एन स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळाला आहे आणि रिझल्ट नंबर 2 मध्ये एन स्क्वेअरचं व्हॅल्यू. पण आपल्याला काय करायचंय एन स्क्वेअर आणि एन स्क्वेअरला ऍड करायचंय म्हणजे काय
या दोन्ही रिझल्ट्सला ऍड करायचंय. आता दोन्ही रिझल्ट्सला ऍड करा म्हणजे रिझल्ट नंबर 1 लिहिलं आणि रिझल्ट नंबर 2 यांना ऍड करायचंय म्हणजे लेफ्ट हँड साइड ऍड करायचं, राईट हँड साइड ऍड करायचं. चला तर लेफ्ट हँड साइड मध्ये बघा काय होतंय का सिम्प्लिफिकेशन. तुम्ही सांगणार हो मिडल टर्म बघा ना इकडे 2ab साइन थीटा कॉस थीटा. सेकंडला बघा -2ab साइन थीटा कॉस थीटा. सेम टर्म्स आहे ऑपोजिट साइन म्हणजे ते कॅन्सल होणार ना. झालं. आता अजून काय होतं काय नाही ते ऍड करा म्हणजे काय ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा लिहिलं. अजून काय प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस पी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा हे लिहिलं. इक्वल टू राईट हँड साइडला काय एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर लिहिलं. हे आपल्याला आलंय ऍडिंग करून. आपल्याला हे सोडवून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणायचं आहे बरं का. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साइड सोडवावं लागेल. बघा तर लेफ्ट हँड साइडला 4 टर्म्स आहेत. तुम्ही बघा तुम्ही सांगणार हे ए स्क्वेअर आहे या दोन टर्म्स मध्ये. मग या दोघांना बघा तुम्ही सांगणार याच्यामध्ये ए स्क्वेअर कॉमन आहे म्हणजे ए स्क्वेअर कॉमन घ्या. ए स्क्वेअर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार तसंच दुसरे दोन टर्म्स आहेत ना त्याच्यामध्ये बी स्क्वेअर कॉमन आहे तर बी स्क्वेअर कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेटला काय येणार आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि राईट हँड साइडला काय आहे एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. व्हेरी गुड. आता पुढे बघूया. आता काय ए स्क्वेअर तर ए स्क्वेअरच राहणार आहे. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय तुम्ही सांगणार फर्स्ट आयडेंटिटी आणि त्याचा व्हॅल्यू काय 1 म्हणजे ए स्क्वेअर इंटू 1 आलं. व्हेरी गुड. प्लस बी स्क्वेअर इंटू काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. तुम्ही सांगणार परत तेच आहे फर्स्ट आयडेंटिटी म्हणजे व्हॅल्यू काय 1 इक्वल टू एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आलं ना. आता मला सांगा हे 1 लिहिलंय म्हणजे आपण पहिल्या आयडेंटिटीचा वापर केलाय ना म्हणजे आपण इकडे लिहिणार साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता बघा काय आलंय ए स्क्वेअर इंटू 1 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1 म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. म्हणजे काय आलं आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. ते सोडवायचं होतं ते सिद्ध करायचं होतं. झालं म्हणजे आपलं प्रूफ झालंय. तुम्ही सांगणार एवढं सोपं होतं. हे का झालं कारण आपल्याला माहित आहे आता कसं अप्रोच करायचं कसं सॉल्व्ह करायचं का सॉल्व्ह करतोय ते माहित आहे. त्यामुळे आपल्याला हे सोपं वाटतंय आणि तेच कॉन्फिडन्स तुमचं वाढलं पाहिजे. आणि तुमचं वाढलंय कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे म्हणजे त्यांच्याशी हे शेअर करा. तुम्हाला तर हे समजलंय आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून इंटरेस्टिंग सकट. तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.